Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we will see part 2 of problem set 2 of chapter Pythagoras theorem. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट टू 8 क्वेश्चन बघितले होते. याच्यानंतर आता बघा आपण 9 पासून तर 18 पर्यंत जे एक्झाम्पल्स आहे ते आपण या व्हिडिओत पाहू. व्हिडिओची लेंथ जास्तीत जास्त होत होती म्हणून आपण काय केलं, 2 पार्टमध्ये याला डिवाइड केलं. बरोबर. आता एक लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 9 काय बघा, प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स ऑफ ए पॅरालोग्राम इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड. Prove that the sum of the squares of the diagonals of a parallelogram is equal to sum of the squares of its sides. फर्स्ट वर्क काय आपलं की फिगर काढणं. फिगर काढल्याशिवाय आपल्याला याचा अर्थ बराच समजणार नाही. फर्स्ट वी हॅव गिवन पॅरालोग्राम ए बी सी डी इज ए पॅरालोग्राम. ए सी and BD are diagonals. गिवन आधी काय लिहू आपण, गिवन quadrilateral ABCD is a parallelogram. To prove काय प्रूव्ह करणार, to prove the diagonals, the squares of the diagonals, that is AC square plus BD square is equal to sum of squares of all sides of its sides. So AB square plus BC square plus AC square AD square plus DC square. काय दाखवायचं आपल्याला, AB square plus BC square plus DC square plus AD square. प्रूफ करतो. आता इथे बघा आपण काय करू, लेट काय आपलं quadrilateral ABCD is a parallelogram. And we know that parallelogram च्या अपोजिट साइड काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. देअरफॉर AB is equal to DC and AD is equal to BC. Opposite side of parallelogram. Right? याला 1 नंबर नाव देतो. Let diagonal AC and BD intersect each other at point M. कुठे इंटरसेक्ट पॉईंट M मध्ये. आता डायगोनल जे डायगोनल्स ऑफ पॅरालोग्राम बायसेक्ट इच अदर, ते एकमेकाचे काय बायसेक्टर आहे. वी नो दॅट डायगोनल्स of parallelogram bisect each other. Therefore what we get, therefore AM is equal to CM is equal to 1/2 AC and BM is equal to DM 1/2 P. इक्वेशन 2. आता M काय, आता इकडे लक्ष द्या. आपण काय काय हे आपल्याला अपोलनियस प्रिन्सिपलने सॉल्व करायचं, अपोलनियस थेरमने. इन ट्रायंगल दिस M is the midpoint of both AC and BD, that is this is M is a midpoint of this BD, means AM काय होईल, AM is a median. Now in triangle ABD, segment AM is median. Therefore by
अपोलोनियस थेरम काय वाटेल बाय अपोलोनियस थेरम AB स्क्वेअर और जस्ट इकडे आपण किती 2BM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर 2BM स्क्वेअर ह्या हे राईटला लिहितो मी आपल्या लेफ्टला लिहितो 2BM स्क्वेअर 2AM स्क्वेअर इज इक्वल टू काय AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर अपोलोनियस प्रिन्सिपल काय लागतो ADB just this is m so AM square plus BM square 2 times AM square 2 times BM square is equal to AB square plus AD square right आता BM काय आपलं BM is equal to 1/2 BD काय बघ BM का 2/1/2 BD square AM 2/1/2 AC square is equal to AB square plus AD square. Now this is 2 into 1/4 BD square 1/4 AC square 1/2 काय 1/2 स्क्वेअर 1/4 BD स्क्वेअर 1/4 AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर मग इथे काय 2 कॅन्सल BD स्क्वेअर बाय 2 AC स्क्वेअर बाय 2 AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इथे काय होतं मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 2 ने मल्टीप्लाई केल्यावर काय BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 2AB स्क्वेअर प्लस 2AD स्क्वेअर बरोबर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे काय प्रूव्ह करायचं आपल्याला AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर ऑल साइड्स आता बघा मी तर AC स्क्वेअर आधी लिहितो AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर AB स्क्वेअरला काय लिहितो मी 2AB स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर 2AB square can be written as AB square plus AB square AD square is AD square plus AD square right now आपण काय AD बरोबर काय लिहिलं आपण BC आणि AB बरोबर काय DC AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर AB स्क्वेअर याच्या जागेवर काय लिहितो मी AB स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर AD स्क्वेअर या ADच्या जागेवर काय BC स्क्वेअर बाय 1 इक्वेशन 1 मध्ये लिहिलेलं आपण आणि देअरफॉर AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर okay. Now next example is next question number 10 Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively from the same point and at the same speed after 2 hours distance between them was 15√2 km find their speed per hour काय केलं की दोघं प्रणाली आणि प्रसाद यांनी काय केलं वॉकिंग टू द ईस्ट हे कुठे बघा नॉर्थ म्हणजे कुठे येईल आपलं आता नॉर्थ वरच्या दिशेला बरोबर आणि इकडे काय नॉर्थच्या राईट साईडला काय ईस्ट प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ इकडे कोण जाते प्रणाली इकडे कोण गेला प्रसाद Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively from the same point and at the
सेम स्पीड. आता त्यांची स्पीड काय घेऊ आपण की एक्स किलोमीटर पर आवर घेऊ. किती सेम स्पीड काय घेऊ एक्स किलोमीटर पर आवर. राईट. मग त्यांनी एका आवरमध्ये काय एक्स किलोमीटर ते 2 आवर्समध्ये किती डिस्टन्स कवर केला असतं त्यांनी 2x किलोमीटर. इकडे पण किती 2x किलोमीटर. राईट. ॲट द सेम स्पीड आफ्टर 2 आवर्स डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2. हे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ते किती आहे 15√2 किलोमीटर. फाइंड देअर स्पीड पर आवर. आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. तिथे आपण काय करणार आहे अजम्पशन लेट स्पीड ऑफ देअर स्पीड इज एक्स किलोमीटर पर आवर. आफ्टर 2 आवर दे वॉक द डिस्टन्स 2x किलोमीटर. सो हिअर BA दिस इज नॉर्थ साईडवरती इकडे नॉर्थ, इकडे ईस्ट, इकडे काय वेस्ट. राईट. मग आता ह्या दोन्ही नॉर्थ आणि ईस्ट हे इथं कोणता अँगल तयार होतो राईट अँगल. म्हणून ट्रायंगल ABC हा काय राहील राईट अँगल ट्रायंगल. आणि बस पायथागोरस यूज करायचं आहे. इथं आपण लिहू लेट प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड फ्रॉम B टू ईस्ट अँड north respectively. North and north reach to A and C respectively. right. हा कुठे A ला A कडे जातो, हा कुठे जातो C ला. बरोबर. as shown in figure let काय विचारलं आपल्याला फाइंड देअर स्पीड पर आवर. सो लेट स्पीड ऑफ देम स्पीड ऑफ वॉकिंग किती घेऊ आपण सेम स्पीड आहे दोघांची. स्पीड ऑफ वॉकिंग ऑफ प्रणाली आणि प्रसाद इज इक्वल टू काय एक्स किलोमीटर पर आवर. So as shown in figure AB is equal to 2x kilometer, BC is equal to 2x kilometer, AC is equal to 15√2 kilometer. This is given. Now triangle ABC is right angled triangle and therefore AB square plus BC square AC square. AB 2x BC AC is 15√2 किलोमीटर. किती आता 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर 225 इंटू 2. किती 8x स्क्वेअर इज इक्वल टू 225 into 2. So x square is equal to by 8. हा 8 इकडे ट्रान्सफर करतो. Therefore x square is equal to 225 by 4. Taking square root. So x is equal to plus minus 15 by 2. But speed never be negative. स्पीड निगेटिव्ह राहणार नाही. 2 रूट येणार आहे प्लस और मायनस. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 15/2 and therefore x is equal to 7.5 kilometer per hour and therefore speed
of walking of both 7.5 किलोमीटर पर आवर. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 11 स्टार मार्कचा क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचं आहे बघा, परीक्षेला सुद्धा येण्याची हा दाट शक्यता आहे, यापूर्वी येऊन गेलेला आहे. इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज 90 डिग्री. BL अँड CM आर मीडियन्स. BL आणि CM काय मीडियन्स, याचा अर्थ काय L आणि M हे काय AC आणि ABचे काय मिड पॉईंट्स आहे. देन प्रूव्ह दॅट फॉर BL स्क्वेअर 4 टाइम्स सम ऑफ BL स्क्वेअर अँड CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 टाइम्स BC स्क्वेअर. राईट, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता पाहू, पहिल्यांदा आपण हे लिहून घेऊ. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BL अँड सेगमेंट CM आर मीडियन्स. देअरफॉर काय लागतं, AL इज इक्वल टू CL इज इक्वल टू 1/2 AC and AM. AL LC is equal to 1/2 AC, AM and BM 1/2 AB 1. राईट. आता बघा BL, आता इथे आपल्याला किती राईट अँगल ट्रायंगल भेटतात. फर्स्ट वन BAL, दिस वन BAL फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल. सेकंड CAM, दिस सेकंड वन, अँड थर्ड वन दिस लार्ज वन ABC. राईट. मग आता बघा BL कोणाचे हायपोटेनियस आहे. BL इज द हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल ABL. याची AL किंवा LABची काय ती हायपोटेनियस आहे, बरोबर, राईट अँगल ट्रायंगल. नाव इन ट्रायंगल LAB और BAL घ्या, अँगल BAL देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. काय वाटेल तुम्हाला, BL स्क्वेअर, दिस BL स्क्वेअर इज इक्वल टू AL स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AL स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. पण आता AL बरोबर काय आपलं, AL इज इक्वल टू 1/2 AC. देअरफॉर BL स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज AL, हा AL रिप्लेस करतो मी 1/2 AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. सो व्हॉट वी गेट, BL स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर काय होईल 4 मल्टिप्लाय बाय 4 काय मग 4 BL स्क्वेअर AC स्क्वेअर प्लस 4 AB स्क्वेअर. इक्वेशन सेकंड. हे कुठून केलं आपण, बाय 1. AL रिप्लेस केला कशावरून, 1 वरून 1/2 AC. राईट. आता ऑल्सो इन ट्रायंगल सेकंड CAM और MAC, एंगल MAC therefore by Pythagoras theorem, CM square is equal to AM square plus AC square. CM square, what is AM? AM is 1/2 AB plus AC square. right? काय लिहिलं बा परत काय लिहिलं आपण AM कशाने रिप्लेस केला, AM इज रिप्लेस बाय 1/2 AB. AM इज रिप्लेस बाय 1/2 AB. इथं पण काय लिहू आपण बाय 1 रिझन लिहून घेऊ. Therefore CM square is equal to
1/4 AB square plus AC square, अगेन मल्टिप्लाय बाय 4. हे सर्व एक्झाम्पल माझ्याबरोबर करा. वही पेन पुस्तक समोर ठेवा आणि करा, लिहिल्याशिवाय येणार नाही. 4 CM स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस 4 AC स्क्वेअर. 4 CM, आता 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 CM स्क्वेअर, हा 4 कॅन्सल होईल, ओनली AB स्क्वेअर 4 AC स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 3. आता आपल्याला काय लेफ्टला काय BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर आहे, ह्या दोघांची ॲड करू आपण. ॲडिशन ॲड इक्वेशन 2 and 3. काय लेफ्ट साइड 4 BL स्क्वेअर प्लस 4 BL स्क्वेअर 4 CM स्क्वेअर, काय AC स्क्वेअर 4 AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस 4 AC स्क्वेअर. लेफ्ट साइड ची ॲडिशन इक्वल टू राईट साइड AC स्क्वेअर 4 AB स्क्वेअर AB स्क्वेअर 4 AC स्क्वेअर. आता बघा काय 4 कॉमन 4 कॉमन BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर, इकडे काय AC स्क्वेअर अँड 4 AC स्क्वेअर 5 AC स्क्वेअर प्लस 4 AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर 5 AB स्क्वेअर 4 BL स्क्वेअर, इथून 5 कॉमन AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. इक्वेशन 4. नाउ इन ट्रायंगल BAC लार्जेस्ट अँगल कोणता BAC, अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. Put in equation 4, we get 4 BL square plus CM square. AC square plus AB square is equal to काय BC square 5 BC square and hence the result. पहा प्रिय विद्यार्थी मित्रों, क्वेश्चन नंबर 12 काय सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ॲडजेसंट साइड्स ऑफ ए पॅरेललोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. राईट, बघा कसं येईल आधी फिगर काढू आपण. लेट quadrilateral ABCD is a parallelogram. Sum of two sides AB and AD किती दिलं आपल्याला 130 स्क्वेअर सेंटीमीटर. डायगोनल एक डायगोनल दिलेला आहे, सपोज हा 14 म्हणजे किती 7 डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. राईट, आता आपल्याला काय काढायचं आहे BD काढायचं आहे. बरोबर, BD काढताना BM काढू आधी, BMच्या डबल काय BD. आणि इथं काय यूज करावं लागणार आपल्याला, आपण बघितलं ना फर्स्ट 9th 1 एक्झाम्पल सेम तसंच. हा काय राहील बाय अपोलिनियस थेरम आपण BM काढू शकतो. BMचं डबल करायचं गेट BD. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए parallelogram AB square plus AD square is equal to 130 square centimeter. Again let diagonals
AC and BD meet each other at M, and therefore what you get, BM and let AC is equal to 14, तो ये थे लियो अपन, AC is equal to 14 centimeter. Therefore AM is equal to CM is equal to 1/2 AC, that is 1/2 into 14, 7 centimeter AM, and BM is equal to DM 1/2 BD. This is equation 1. Now in triangle ABD, segment AM is a median, and therefore by Apollonius theorem, what do you get? By Apollonius theorem, what do you get? AB square, or just we write 2BM square, unknown side first, 2BM square plus 2AM square is equal to AB square plus AD square. So 2BM square, 2AM square, AM कितने आपने तो 7 square, AB square plus AD square 130 given. So 2BM square 49 is equal to 130. So 2BM square is equal to 130 minus 98. Here 32. BM square is equal to 32 by 2. BM square is equal to 16, and therefore BM is equal to 4. We take only positive square root because length is always positive. But BD is equal to 2 BM by this one. So what we get? BD is equal to 2 times BM means 4. Therefore BD is equal to 8. We get BD is equal to 8 centimeter. For the next question का है, in triangle ABC segment AD perpendicular to side BC, DB is equal to 3 times CD. Prove that 2AB square, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, 2AB square is equal to 2AC square plus BC square. अथवा in given किंवा in figure DB is equal to 3 CD. मी आता दोन्ही साइड मध्ये काय करतो, CD ॲड करतो. DB प्लस CD, 3 CD प्लस CD. DB दोन्ही साईडमध्ये CD ॲड केलं का, आता DB प्लस CD, DB प्लस CD बरोबर काय होणार आहे, BC. आणि 3 CD प्लस CD किती होईल, 4 CD. इथं रिझन लिहून टाकतो, BDC. BC is equal to 4 times CD. अथवा इक्वेशन 1. नाउ आता इथे दोन राईट अँगल ट्रायंगल आहे, ADB
आणि ए डी सी. आता ए बी कोणाचा हायपोटेनस आहे? ह्या फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल ए डी बीचा, बरोबर. इन ट्रायंगल ए डी बी, angle ADB is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, what we get? AB square is equal to AD square plus BD square. Equation याला 2 नाव देऊ आपण. 2. This is 1, this is 2. Also, in triangle ABC, काय वाटतं आपल्याला? In triangle ADC, angle ADC is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AD square plus DC square or CD square here. AD square plus CD square is equal to AC square. Therefore, AD square is equal to काय? AC square minus CD square. इथे आपण AD square नको आहे आपल्याला, इथे AD square कुठेच नको आहे, बरोबर. म्हणून काय लिहितं आपण, याला काय करतो मी, AD square हे जे याच्याहून इक्वेशन या याच्याहून 3 नंबर पुट इन इक्वेशन 2. ह्याच्यात जो AD स्क्वेअर आहे तो AD स्क्वेअर काय करतो मी, या AD स्क्वेअरने रिप्लेस करतो. सो व्हॉट वी गेट, AB स्क्वेअर, AD स्क्वेअर इज रिप्लेस्ड बाय AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, राईट. आता काय AB स्क्वेअर पण BD काय, BD इज इक्वल टू काय आपल्या तो 3CD. BD इज इक्वल टू काय 3CD, बरोबर. मग काय सिन्स BD इज इक्वल टू 3CD, सो AB स्क्वेअर काय वाटतं आपल्याला, देअरफॉर AB square is equal to AC square minus CD square. 3CD square किती, 9CD square, right. अथवा therefore AC square is equal to, so AB square is equal to AC square minus CD square and 9CD square किती होईल, प्लस 8CD square, 8CD स्क्वेअर होईल, बरोबर. आता इथे आपल्याला 2 पाहिजे, मल्टिप्लाय बाय 2. देअरफॉर 2AB स्क्वेअर 2AC स्क्वेअर 16CD स्क्वेअर. 16CD स्क्वेअरला काय लिहितो मी, 4CD ब्रॅकेट स्क्वेअर. आता 4CD किती आपण काय लिहिलं होतं, BC इज इक्वल टू काय लिहिलं होतं, 4CD बाय 1. इक्वेशन 1 मध्ये काय लिहिलं होतं आपण, 4CD इज इक्वल टू 4BC BC square by 1, and this is be proved. Now next question is question number 14. It is also star mark question. In an isosceles triangle, length of the congruent sides is 13 cm and its base is 10 cm. Find the distance between the vertex opposites the base and the centroid. काय करायचं आपलं, find the distance between the vertex opposite to the base and the centroid. अथवा काय करायचं आपल्याला, just triangle ABC हा डी काय घेऊ आपण, परपेंडिक्युलर. आपल्याला माहिती आहे की आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर
आणि मीडियन हे काय राहते, सेम राहते, कोइन्साइड एकाच लाईन राहते बरोबर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, जी सेंट्राइड कुठे असतो, मीडियनवर. बाय एडी is per altitude also median, AD is perpendicular to BC and also median. काय find the distance between the vertex opposite the base and the centroid, म्हणजे AG फाइंड करायचं. काय आपल्याला AG हा काय असतो, centroid divide this median into 3 parts, so AG is 2/3 of AD. एवढं आपल्याला माहिती आहे. बघा आता इथं आपण लिहिले ट्रायंगल ABC is an isosceles triangle. AB is equal to AC 13 centimeter, right? BC is equal to 10 centimeter. Draw segment AD perpendicular to side BC. We know that in isosceles triangle altitude on base is also median, or the altitude or median is same. Altitudes on base is also median, therefore D is midpoint of BC, and therefore BD is equal to DC 1/2 BC, that is 1/2 into 10 is equal to 5 centimeter. BD and DC काय भेटेल, 5 centimeter. Now in triangle ADB, angle ADB is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, by Pythagoras theorem, AD square plus BD square is equal to AB square. AD square plus BD square is equal to AB square. So AD square unknown, BD is 5 square, AD square is equal to 169 minus 25, 144, and therefore AD is equal to 12 centimeter. आता आपल्याला काय फाइंड करायचं, जी फाइंड करायचं, आपलं AG फाइंड करायचं. लेट सेंट्रॉइड हा कोणावर असतो, सेंट्रॉइड इज ऑलवेज मीडियन. हे जे सेंट्रॉइड मीडियन्स ह्याच्या काय राहतात, कनकरन्स राहतात, आणि द पॉईंट ऑफ कनकरन्सी इज कॉल्ड सेंट्रॉइड. लेट पॉईंट G is centroid of triangle ABC, and therefore G lies on segment AD. आणि काय रिलेशन आपल्याला, and AG is equal to काय माहिती आपल्याला, 2/3 of AD. हे जे AG हा सेंट्रॉइड किती पार्टला, हा हे पार्ट 2 आहे आणि हा पार्ट काय 1. सो AD 2/3 of AD, सो AG is equal to 12, and AG is equal to 2 into 3 4 जा 12, and therefore AG is equal to 8 centimeters, and therefore the distance between the vertex opposite the base and centroid
is 8 centimeter. Okay. Now next question is question number 15. In a trapezium ABCD, segment AB is parallel to DC. AB is parallel to DC. Segment BD perpendicular to AD. BD काय परपेंडिकुलर आहे AD ला, इथे राईट अँगल आहे. त्याच्यानंतर सेगमेंट AC is perpendicular to BC. AD is 15, BC is 15, AB is 25. Find area of quadrilateral ABCD. आता ट्रॅपेझियम दिलेला आहे पण आपल्याला हाईट दिलेली नाही. आता हाईट आपल्याला काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम बरोबर काय सम ऑफ पॅरलल साइड्स 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. आता इथे पहा आपल्याला पॅरलल साइड्सपैकी एक AB दिलेली DC दिलेली नाही. आपल्याला काय काढायचं आता दोन गोष्टी काढायचं. एक फर्स्ट फाइंड आउट DC अँड काय फाइंड करायचं आपल्याला एक DC फाइंड करायचं आहे आणि दुसरी गोष्ट हाईट DM. आता बघा काय काय दिलं आपल्याला ADB हा जो आहे इथं आपण एक कन्स्ट्रक्शन करणार. काय कन्स्ट्रक्शन करणार आहे ड्रॉ सेगमेंट DM परपेंडिकुलर टू साइड AB, segment CN perpendicular to side AB such that AMNB. अथवा in triangle ADB, angle ADB is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, AD square plus BD square is equal to AB square. AD 15 square, BD square unknown. This is total आपल्याला AB किती दिले 25 दिले. AB is 25 total, right? AB is equal to 25. So BD square is equal to 625 minus 225. हा 15 स्क्वेअर तिकडे आता नका मायनस. देअरफॉर BD स्क्वेअर इज इक्वल टू 400. देअरफॉर BD इज इक्वल टू 20. BD काय आला आपल्याजवळ आता 20 आला. आता ADB हा काय राईट अँगल ट्रायंगल आहे. ADB बरोबर काय नाव एरिया ऑफ ट्रायंगल ADB 1/2 AD into DB. So 1/2 what is AD 15, DB is 20. किती 300/2 म्हणजे किती 2 1 जार 10 जा 15 into 10 150 square units. Not given. युनिट दिलेली नाही आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ADB बट एरिया ऑफ ट्रायंगल ADB बाय ADB इज इक्वल टू काय 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट कितीला आता 150. व्हॉट इज बेस AB and this is DM. 150 into 2, 150 is equal to 1/2. काय आपल्याला AB किती 25 into DM कितीला आता 150 into 2 divided by 25. and therefore DM बरोबर काय वाटलं आपल्याला therefore DM is equal to 6 into 2 25 6 150 and so DM is equal to 12.
आता डी एम काय आलं आपलं 12 आलं, म्हणजे आपण हाईट फाइंड केली. आता ए एम फाइंड करू आपण. नाव इन ट्रायंगल AMD, angle AMD is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AM square plus DM square is equal to AD square. Twelve square, AD square is 15 square. So AM square is equal to 15 square minus 12 square. AM square 225. And therefore AM is equal to 9. AM किती झालं आता 9 आलं. AM is 9, DM is 12, right? अथवा similarly we can show BN is equal to 9. सेम AM जर 9 आहे तर BN पण काय 9 येईल, बरोबर. नाव AM प्लस MN plus NB is equal to AB. AM किती 9, MN BN 9 is equal to 25. So 18 plus MN, and therefore MN is equal to 7. आता किती आलं, MN is equal to 7. आता इथे आपण काय केलं, परपेंडिक्युलर टाकलेले. CM परपेंडिक्युलर, DM परपेंडिक्युलर, DC पॅरलल आहे कोणाला, AB ला. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल DMNC हा काय राहील, इट इज अ रेक्टँगल. सो MN जितकी MN राहील एवढी काय DC. दिस इज ऑल्सो 7. लिहून घेऊ आपण हे. नाव ऑल्सो क्वाड्रिलॅटरल DMNC इज ए rectangle, and therefore DC is equal to MN. DC is equal to 7. अथवा area of quadrilateral ABCD काय ट्रॅपिझम आहे, 1/2 sum of parallel sides into height. मग काय लक्षात आता, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD 1/2 सम काय आपला तो AB प्लस DC into DM. So 1/2 25 plus 7 into 12, 1/2 32 into 12, 16 into 12, किती मग 16 2 जा 32, 3 कॅरी, 16 1 जा 69, 3 92, 19 192 square units. This is the area of quadrilateral ABCD. ओके. पण नेक्स्ट काय आहे, इन फिगर ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. PQR काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पॉइंट S इज ऑन सेगमेंट QR सच दॅट QS इज इक्वल टू 1/3 QR. राईट. इथं आपण एक काय करणार आहे की PT परपेंडिक्युलर टाकणार आहे कोणाला, QRला. बरोबर. काय प्रूव्ह दॅट करायचं आपल्याला, QS मध्ये काय दिलं, QS इज इक्वल टू 1/2 QR, आपलं 1/3 QR. QS काय दिलं 1/3 QR.
काय प्रूव्ह करायचं 9PS², 9 टाइम दिस PS² इज इक्वल टू 7 टाइम PQ², राईट. हे दाखवायचं आपल्याला. मग आता ड्रॉ सेगमेंट PT परपेंडिक्युलर टू साइड QR. Triangle PQR is an equilateral triangle. Therefore, PQ is equal to SR is equal to PR. Question 1. We know that. What do we know that? The perpendicular drawn on base in equilateral triangle the perpendicular drawn on base bisect it. Therefore, what do we get? QT is equal to 1/2 QR. आता इथे काय दाखवलं आपलं PS आणि PQ. आता PS² काय, PS² हा जो राईट ट्रँगल PTS चा काय तो हायपोटेनियस आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला जस्ट PT आणि ST काढायचं आहे. आता PT आणि ST काढण्यासाठी आपण काय करू, आता QT आला आपला जो QT किती आलं 1/2 QR. नाव QS प्लस ST जस्ट आपल्याला हा ट्रायंगल कन्सिडर करणार आहे आपण. आपल्याला काय करायचं ST आणि PT काढायचं. इन टर्म्स ऑफ PQ काढू आपण ST आणि PT. पाहता QS प्लस ST बरोबर काय QT. QS किती आपला जो 1/3 QR. ST as it is QT is 1/2 QR. Therefore, ST is equal to 1/2 QR minus 1/3 QR, and therefore ST is equal to 1/2 minus 1/3 QR. Therefore, ST is equal to 1/2 minus 1/3 1/6 QR, or 1/2 minus 1/3. LCM kind 2 into 3 6, cross multiplication 3, 2 into 1 2, 3 minus 2 1/6, right. But therefore ST is equal to आपल्याला काय पाहिजे QR is equal to काय आपला जो PQ आहे. QR is equal to काय PQ is equal to QR, not PQ is equal to QR is equal to PR. This triangle PQR is an equilateral triangle, so PQ is equal to QR is equal to PR, right. So what we get, PQ is equal to QR is equal to PR, so I replace QR by PQ. by 1. हे कोणाची व्हॅल्यू काढली आपण ST. आता बघा इन ट्रायंगल PQT किंवा PTQ दिस इज 90 डिग्री. PTQ काय 90, हा 60, तर हा काय राहील 30. याच्यावरून काय काढता येईल आपल्याला, याच्यावरून आपल्याला PT काढता येईल. प्रूव्ह काय करायचं आपल्याला 9PS² इज इक्वल टू 7 PQ². Now in triangle PTQ, angle PTQ is equal to 90 degree, angle PQT is equal to 60 degree. Therefore angle QPT 30 degree, and therefore triangle PTQ is 30, 60, 90 triangle, and therefore
PT √3/2 PQ side opposite to 60 degree, right? अथवा कोणत्या कोणत्या काढला आपण PT in terms of PQ, ST पण काढला, ST in terms of PQ, right? Now in triangle PTS, angle PTS is equal to 90 degree, therefore by Pythagoras theorem PS square is equal to PT square plus ST square. What is PT? √3/2 square, ST 1/6 PQ square, 3/4 √3/2 PQ square, 1/6 3/4 PQ square, 1/36 PQ square, right? आता काय बघा, PS square is equal to 3/4 plus 1/36 PQ square. इथं काय LCM 36, 4 9 जा 36, 4 ने 9 ने याला मल्टिप्लाय करा, 27 plus 1 PS square is equal to 28/36 PQ square. मग आता हे दोन्ही 4 ने डिवाइड होईल, PS square 4 7 जा and 4 9 जा PQ square, and therefore हा 9 इकडे 9 PS square is equal to 7 PQ square. ओके. For next example का 17(1), in segment PM is median. रफ फिगर काढू आपण, PQR, segment PM is median, PQ is 40, PR is 42, PM is 29. Find QR. QR find करायचे. In triangle PQR, segment PM is a median, right? Therefore by Apollonius theorem, PQ square plus PR square is equal to 2 times PM square plus 2 times QM square. इझी आहे, फक्त स्टार्क मार्क का दिले हे समजले मला, फक्त नंबर्स मोठे, 42 स्क्वेअर 2 इंटू 29 स्क्वेअर 2 टाइम्स QM स्क्वेअर, 40 स्क्वेअर किती, हां 42 स्क्वेअर किती अथवा 42 इंटू 42, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 4 2 जा 8, 4 4 जा 16, 4 1764, 2 29 स्क्वेअर 841, 2 QM स्क्वेअर कितीला अथवा ह्या दोघांची सम काही 4 6 7 + 6 13, 1 कॅरी, 1 + 1 2 3, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 QM स्क्वेअर. आता काय किती 3364, 3064 मायनस 1684, 0 16 - 8 1, 13 - 7 6,
1 carry 1680. So 3 3s minus 8 2 8 2 is equal to, हा नंबर इकडे येताना कळेल सबट्रॅक्ट होईल. 2 QM स्क्वेअर हे किती 1682 2 QM स्क्वेअर, therefore QM स्क्वेअर is equal to by 2 2 8 जा 16 2 4 जा, and therefore QM is equal to 29. QM is 29, but we have to find QR. But QR is equal to, एकदम सिंपल एग्जाम्पल है, QR is equal to 2 into 29, that is 58. QR is equal to 58. Okay. Now last question is, segment AM is median of triangle ABC. If AB is 22, AC is 34, BC is 24, find AM. Just rough figure करो अपन. A, B, C. AM is the median. AB is 22, AC is 34, BC is 24. In triangle ABC, segment AM is median. Therefore, M is midpoint of segment BC. Therefore, BM is equal to 1/2 BC. BM is equal to 12. Now, by Apollonius theorem, AB square plus AC square 2 times AM square plus 2 times BM square. AB square का है 22 square, AC 34 square, 2 times AM. AM काढायचं आपल्याला. What is BM? 12 square. आता काय 22 square किती येतो 22 into 22, 22 जा 44, 4 carry, 22 2 जा 44 and 484, 34, 4 4 जा 16, 1 carry, 4 3 जा 12, 12 and 1 13, 12 1 carry 6, 11 56, 2 AM square 2 into 144, right. आता काय दोघांचे ॲडिशन 484 प्लस 0 1 carry 6 plus 8 14 1 carry 6 1640 इकडे 2 AM square plus 288, so 1640, 10 minus 8 2 1 carry, इकडे 14 minus 9 5 1 carry 6 3, हे किती इकडे त्यांना मायनस होईल, and this is 1352. Therefore, AM square is equal to kind 1352 upon 2. 2 6 जा 12. इथे किती राहील 1 carry 2 7 जा and again 6 जा बेस 12 बेस 14 बेस 12. AM square is equal to 676.
and therefore AM is equal to 26. Okay, thank you.